आमच्या नणंदबाईच्या घरी जेव्हा गेलते ना, त्याच्या साईडलाच नणंदबाईची छोटीशी बाग आहे. बागेत फिरत-फिरत बघते तर काय 2 मोठे लिंबाचे झाडं होते आणि त्याला एकदम मोठे-मोठे लिंब लागले होते. काही झाडावर पिकलेले होते आणि काही ना सकाळी पडलेले होते. माझ्या मनात विचार आला, की सगळे लिंब गोळा करून धाराशिवला घेऊन यावं, कारण मला लिंबाचं लोणचं खूप आवडतं. आता नणंदबाईकडून ना खूप सारे लिंब आणलेले तर तुम्हाला माहीतच आहे. त्याच्यापैकी काही लिंबाचं लोणचं आज बनवणार आहे आणि काही लिंबाचं लोणचं उद्या दुसऱ्या पद्धतीने बनवणार आहे. आजची जी पद्धत आहे ना, एकदम साधी, सिंपल आणि झटपट होणार आहे. 1 चमचा तेलही वापरायचं नाही, 1 चमचा पाणीही नाही वापरायचं. एकदम झटपट पद्धतीने हे लोणचं होतं. तुम्ही बघू शकता इतके सारे लिंब दिलेले आहेत. त्याच्यापैकी इथे मी 15-16 लिंब घेतलेले आहेत आजचं लोणचं बनवण्यासाठी. कारण मला लोणचं खूप आवडतं आणि गावाकडेही द्यायचं आहे त्याच्यामुळे. तर याच्यामध्ये मी अगोदरच मीठ टाकून घेतलेलं आहे आणि इथे पाणीही टाकलेलं आहे. स्वच्छ मिठाच्या पाण्याने हे लिंब धुवून घ्यायचे. तसे लिंब जास्त घाण नाहीत, घरचेच आहेत, तरीही इथे मी स्वच्छ धुवून घेते. अशा पद्धतीने लिंब स्वच्छ पाण्याने धुवून घेतले ना आणि तुम्ही इथे बघू शकता की किती मोठे लिंब आहेत हे. स्वच्छ कपड्याने इथे मी पुसून डायरेक्ट इथे प्लेटमध्ये ठेवलेले आहेत. कारण इथे आपल्याला पाण्याचा थोडाही थेंब नको आहे, कारण की त्याच्यामुळे ना आपलं लोणचं खराब होऊ शकतं याच्यासाठी. आता इथे स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेलं आहे. आता आपल्याला कट करायचं आहे. आता तुम्हाला कशा फोडी कट करायच्या तुमच्या आवडीनुसार कट करू शकता. इथे अर्ध्या लिंबाचे ना मी 4 फोडी कट करणार आहे, कारण मी एकटीच ना जास्त फोडी खाते आणि बाकीची ना जी छोटी फोड आहे ना तेवढंच खातात, कारण मलाच घरी ना लोणचं खायला खूप जास्त आवडतं. आणि ते फोडी कट केल्या ना लगेच इथे मी बी पण काढून घेते, त्याच्यामुळे टाईम आणि ना मी लिंबाच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता लहान मोठ्या मिक्स आहेत इथे. तर त्याच्यानंतर ना आपण याच्यामध्ये सगळं साहित्य टाकून घेऊ. आता 15 ते 16 लिंबासाठी इथे ना मी 2.5 चमचे मीठ घेतलेलं आहे आणि सगळीकडे ना असं स्प्रेड करत टाकत आहे, कारण सगळीकडे व्यवस्थित ते मीठ लागावं याच्यासाठी. त्याच्यानंतर ना घरचं जे लाल तिखट आहे ना ते इथे मी 2.5 चमचे टाकलेलं आहे. आमच्या घरामध्ये ना तिखट जास्त खात नाहीत, त्याच्यासाठी तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तुमच्या आवडीनुसार टाका. आणि इथे ना मी काश्मीरी लाल मिरची पावडर असते ना तेही टाकलेली आहे विकत्रीची, कारण त्याने कलर छान येतो याच्यासाठी. आता साखर टाकताना सगळ्यांना विचार येतो की साखर बरोबर झाली पाहिजे. काही जण ना गुळाचंही लोणचं करतात, पण इथे साखरेचं आमच्या घरी आवडतं म्हणून मी ते साखर टाकत आहे. तुम्हाला गूळ आवडत असेल तर तुम्ही गूळही टाकू शकता. आता साखर ना मी अंदाजे टाकत आहे, कारण मी पहिल्याच वेळेस इतक्या लिंबाचं लोणचं बनवत आहे. पण मी तुम्हाला एक ट्रिक सांगते, जर तुमची साखर कमी पडली ना तर काही टेन्शन घ्यायचं नाही, पुढेही टाकता येते. कधी ते तुम्हाला पुढे सांगते. आता इथे व्यवस्थित सगळीकडे मसाला लावून घेतलेला आहे. तर आता इथे ना मी 2 कुकरचे भांडे घेतलेले आहेत, कारण एका कुकरच्या भांड्यामध्ये तर हे बसणार नाही याच्यासाठी. आता आपल्याला याच्यामध्ये ना बिलकुल पण पाणी टाकायचं नाही. जे जसं आपण मिक्स केलेलं आहे ना ते कुकरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आणि वरून ना एकदम गच्च अशी प्लेट झाकायची आहे. तुमच्याकडे दुसरं काही असेल ना गच्च बसेल असं तेही तुम्ही टाकू शकता. आणि कुकरमध्ये ना थोडंसंच पाणी टाकायचे, जास्त नाही. आणि बारीक गॅसवरती ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. 4थी शिट्टी झालेली आहे आणि हे 90% मी शिजवून घेतलेलं आहे. 10% तसंच ठेवायचं आहे, का ते तुम्हाला पुढे सांगते. आणि इथे छान पाणी सुटलेलं आहे. जे पाणी सुटलेलं आहे ना त्याच पाण्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता हे ना थोडंसं छोटं पडलेलं होतं भांडं, म्हणून दुसऱ्या कढईमध्ये टाकलेलं आहे आणि बारीक गॅसवरती इथे मी शिजवून घेत आहे. आता इथे ना तुम्ही टेस्ट करून बघायची आहे की तुमची साखर बरोबर झाली की कमी झाली. जर थोडंसं कडू वाटत असेल ना साखर ॲड करा. व्यवस्थित साखर मिक्स होते, काहीच प्रॉब्लेम येत नाही. आणि इथे तुम्ही बघू शकता की छान उकळी फुटलेली आहे आणि हे पाणी ना आपल्याला 90% आटवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इथे पाणी छान आटलेलं आहे. साखर बरोबर हे 15 मिनिटानंतर ना गॅस बंद करायचा. एकदम घट्ट होतं आणि एकदम छान लोणचं